येणगाव येथील आमरण उपोषणाची सांगता। जळगाव जामोद मराठा दर्शन न्यूज। येणगाव बस स्टँड ते गावापर्यंत रस्ता बांधकाम करा या मागणीकरिता अरविंद वायजोडे यांनी बस स्टँडवर आमरण उपोषण चालू केले होते। त्याचे दिनांक 8 फेब्रुवारी बांधकाम विभागाच्या लेखी पत्रानुसार सांगता करण्यात आली। दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी जळगाव जामोद तालुक्यातील येणगाव येथील अरविंद जानराव वायजोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद जिल्हा परिषद विभाग बुलढाणा यांना दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी उपोषणाबाबत निवेदन सादर केले। दिलेल्या निवेदनात येणगाव येथील बस स्टँड पासून गावापर्यंत गेल्या 12 वर्षापासून रस्ता झालेला नाही, त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रस्ता बनविण्यात यावा याकरिता वेळोवेळी निवेदन सादर केले, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची आपल्या स्तरावरून कारवाई केली नाही। तरी रस्ता तत्काळ बांधकाम करा अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता। असे असताना प्रशासनाने स्पष्ट भूमिका न घेतल्याने अखेर अरविंद वायजोडे यांना उपोषणास बसावे लागले आहे। सदर उपोषणास संपूर्ण गावकऱ्यांनी पाठिंबा दिला होता। तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला। यावेळी तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक, अशोक मुरुख, सुहास वाघ, आदित्य प्रसेनजित पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रदेश सचिव आशिष वायजोडे, युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे, शिवसेनेचे अमोल दाभाळे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला। यावेळी रामेश्वर वायजोडे, वासुदेव वायजोडे, महादेव भारसाकळे, प्रमोद वायजोडे, राजेश वायजोडे, गणेश कुकडे, अरुण वायजोडे, विद्याधर वायजोडे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते।